नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एका मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय. आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं कळत आहे आणि आधी सिंधुदुर्ग न्यायालयात त्यांना शरण जा आणि मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आदेश देऊ केलेले आहे. आधी सिंधुदुर्ग न्यायालयात शरण जा असं स्पष्टपणे मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. मोठी बातमी आपण बघतोय. नितेश राणेंना कुठेही दिलासा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये आपण हजर व्हा असं सांगत त्यांना तिकडे जाण्यास सूचना केलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर पहिल्यापासूनच संतोष परब मारहाण प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळवत असताना झालेल्या घडामोडी किंवा ते कुठे कुठे गेले हे जर लक्षात घेतलं तर पहिले जिल्हा बँकेने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देखील त्यांना दिलासा दिला नाही आणि त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय तपशील याबद्दल? विशाल, निलेश राणे यांना तसं पाहायला गेलं तर काल आंतरिक दिलासा मिळाला होता, इंटरिम रिलीफ त्यांना मिळालं होतं. पण आता जर आपण पाहिलं तर त्यांनी सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता. त्याच्या विरोधामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं, पुन्हा याचिका दाखल केली होती. तर त्या याचिकेवरती सुनावणी होण्याआधीच न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या आदेशानुसार आपल्याला पहिले सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे आणि त्यानंतर पुढील आदेश जे आहेत ते आम्ही पारित करू किंवा तुमच्या जामिनावर सुनावणी घ्यायची का हा पुढे आदेश करेल. यानुसार आता नितेश राणे यांना सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जाऊन हजर व्हावं लागणार आहे. याच करता जी माहिती मिळाली त्यानुसार सिंधुदुर्ग पोलीस देखील नितेश राणे यांचं घर ते सिंधुदुर्ग न्यायालय जे आहे तिथपर्यंत बंदोबस्त लावलेला आहे आणि बंदोबस्त लावतात आणि पोहोचतायत. त्यामुळे आता नितेश राणे हे कोणत्या क्षणी सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये हजर होतील अशी शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील हालचाल सुरू झालेली आहे. या सगळ्या प्रकारावर लक्षात घेतलं तर काल नितेश राणे यांना दिलासा मिळाला होता, पण दुसरीकडे मात्र आज त्यांना त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी नंतर होईल. पहिले त्यांना न्यायालयामध्ये शरण येण्यास सांगितलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने. आपण जर सुनावणीत पाहिलं तर विशेष सरकारी वकील प्रदीप भरत जे आहेत यांनी वारंवार हाच मुद्दा उपस्थित केला की नितेश राणे यांचा जामीन अर्ज जो आहे हा अवैध जामीन अर्ज आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने शरण यायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जामीन अर्ज करायला सांगितलेला आहे, पण त्यांनी शरण न येता जामीन अर्ज केलेला आहे. त्यामुळे हा जामीन अर्ज जो आहे हा गैर आहे, बेकायदेशीर आहे, हा नॉट मेंटेनेबल आहे. त्यामुळे या आदेशाला आपण या जामीन अर्जाला आपण फेटाळावा आणि त्यांना कायदेशीररित्या शरण यायला सांगावं. आता आपण जर पाहिलं की नितेश राणे कोर्टामध्ये उपस्थित होते, पण ते फक्त उपस्थित राहून चालत नाही, त्यांनी लेखी अर्ज देणं गरजेचं होतं, जो अर्ज त्यांनी शेवटपर्यंत दिला नाही. आणि याच मुद्द्यावरती आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना पहिले सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जाऊन शरण यायला सांगितलेलं आहे. नंतर पुढे त्यांना जे आहे जामिनावर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होऊ शकते. म्हणजेच अजित, त्यांना शरण येणं क्रमप्राप्त आहे. अगदी बरोबर आहे. हाच मुद्दा होता की याच मुद्द्याच्या आधारे विशेष सरकारी वकील प्रदीप भरत यांनी वारंवार विरोध केला होता आणि सिंधुदुर्ग न्यायालयाने ह्याच मुद्द्याच्या आधारे की तुम्ही सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले नाहीत आणि तुम्ही शरण आला नाहीत, लेखी तुम्ही जे आहे तसं शरण अर्ज आहे तो आम्हाला दिलेला नाहीये आणि यामुळे आम्ही तुमचं जामीन अर्ज नाकारतोय असे आदेश सिंधुदुर्ग न्यायालयाने दिले होते. आणि त्याच आदेशावरती पुढे जाऊन आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने चॅलेंज केलं होतं. त्यावर पुन्हा त्यांना न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे तुमची जामीन अर्ज जो आहे तो आम्ही दाखल करून घेतलेला आहे, मात्र सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार तुम्हाला सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये पहिले जाऊन कोर्ट कस्टडी घ्यावी लागेल. याचा अर्थ कोर्टासमोर त्यांना शरणागती पत्करावी लागेल आणि त्यानंतरच पुढे जामीन अर्जावर सुनावणी होईल. आता जर नितेश राणे यांना असं वाटत असेल की त्यांच्या जामीन अर्जावरती लवकर सुनावणी व्हावी तर ते तात्काळ सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जातील, तिथे शरण येतील आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी जी आहे ती आज सुरू होईल. मग ती आज जर समजा सुनावणी पूर्ण झाली नाही तर होऊ शकतं नितेश राणे यांना आजची रात्र जेलमध्ये काढायला लागू शकते. म्हणजे अटक अटळ आहे का? विषयाला अटक म्हणता येणार नाही, ही कोर्टाची कस्टडी आहे. अजून ह्याच्यामध्ये पुढे जाऊन जेव्हा सिंधुदुर्ग पोलीस, कणकवली पोलीस किंवा ज्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते पोलीस त्यांच्या रिमांडची मागणी करतील आणि त्यानंतर त्यांना अटक होईल. ही जी आहे कोर्ट कस्टडी आहे. या प्रकरणामध्ये नितेश राणे जे आहेत यांना चौकशी करता घेणं गरजेचं आहे असं वारंवार त्यांनी म्हटलं होतं पोलिसांनी, पण त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केल्यामुळे त्यांना पहिले कोर्टाला शरण यायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पुढे अटकेची प्रक्रिया सुरू होईल.
त्यामुळे जर आज सुनावणी पूर्ण झाली नाही आणि नितेश राणे कोर्टाला सरेंडर गेले तर मात्र त्यांना या ठिकाणी न्यायालयामध्ये जे आहे ते हजर राहावं लागेल आणि जर सुनावणी पूर्ण झाली नाही तर शक्यता आहे त्यांना आजची रात्र जेलमध्ये काढावी लागेल, पण ती न्यायालयीन कोर्ट कस्टडी असेल. म्हणजे यामध्ये सरकारी वकिलांनी जसा युक्तिवाद केला की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार खरं तर पहिले त्यांना शरण येणं फार गरजेचं आहे, त्यांना शरण यावं लागेल. पण जर आजच्या आज या संदर्भातली पुढली प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही तर आजची रात्र नितेश राणेंना ही पोलिसांच्या ताब्यातच काढावी लागेल का? नक्कीच, जर त्यांची आजची सुनावणी पूर्ण झाली नाही तर नितेश राणे यांना आजची रात्र कोर्टाच्या कस्टडीत म्हणजेच कोर्टाच्या अधिकारात असलेल्या जेलमध्ये काढावी लागू शकते. हा एक सगळा कायदेशीर भाग आहे आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. यामुळे नितेश राणे कोणताही वेळ न दवडता ते जे आहेत ते सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जाऊन हजर होतील, आपला शरणागती अर्ज येतील. ही जे आहे हे लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण होईल जेणेकरून पुढची सुनावणी लवकरात लवकर सुरू होईल. अजित, यामध्ये जर आपण लक्षात घेतलं की तसा प्रयत्न तर त्यांच्या वकिलांचा हाच असेल की आजच्या आज ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावी. नक्कीच हाच त्यांचा भाग आहे की सगळी प्रक्रिया जी आहे ती आजच्या आज पूर्ण करावी आणि आजच्या आज जे आहे तो निकाल यावा न्यायालयाचा. जर तसा नाही आला तर मात्र नितेश राणे यांना होऊ शकतं की त्यांना आजची रात्र जी आहे ती जेलमध्ये काढायला होती. त्यामुळे नितेश राणे यांच्या वकिलांचा हाच प्रयत्न असणार आहे की आज लवकरात लवकर सुनावणी व्हावी आणि यामुळे नितेश राणे यांना दिलासा मिळून त्यांना जेलमध्ये दिवस काढावे लागू शकत नसतील. यामुळेच हा सगळा जो प्रकार आहे की लवकरात लवकर जामीन कसा मिळेल, लवकरात लवकर सुनावणी कशी होईल, तर त्या सगळीकडे त्यांचे वकील आता जे आहेत ते लक्ष देत आहेत. अजित, थोडंसं आपण या संबंध घटनेतल्या घटनाक्रमाला उजाळा देऊयात. संतोष परब मारहाण प्रकरण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस आपल्याला सगळ्यांच माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुका आणि त्यानंतर खुद्द नितेश राणेंनी देखील तिथे नसणं, ते गोव्यात आहेत असं एकूण चर्चेला पुढे येणं. काय नेमक्या घडामोडी याचबद्दल आपण बोलूयात. या सगळ्या प्रकरणामध्ये असणारे सरकारी वकील प्रदीप घरत आपल्याबरोबर आहेत. प्रदीप घरतजी, काय एकूण आपण न्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला? न्यायाधीशांसमोर माझा युक्तिवाद होता की ज्या क्षणी ते न्यायालयासमोर शरण आले त्या क्षणी त्यांना सुप्रीम कोर्टाने जी सवलत दिली ती संपली. कारण ती सवलत त्यांना कोर्टात हजर होण्यासाठी आणि नंतर जामीन अर्ज करण्यापुरती होती. त्यामुळे ते एकदा शरण आले की न्यायालयाने त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे होतं. आणि न्यायालयाने जरी हुकूम नाही केला पण त्यांनी एकदा मी शरण आलं सांगितलं की न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्यांनी बाहेर पडणं, कुठे जाणं वगैरे हे बेकायदेशीर होतं, कारण ते न्यायालयाच्या नियंत्रणात होते. ही माझी आर्ग्युमेंट होती कालपर्यंत. प्रदीप घरतजी, पण मग यावरती न्यायालयाने काय म्हटलं आणि पुढे काय करू शकतं? न्यायालयाने सांगितलं की त्यांनी माझ्यासमोर लेखी अर्ज केलेला नाही शरणागतीचा, म्हणून मी ती शरणागती स्वीकारत नाही. बर, काय आपली पुढली भूमिका काय असणार आहे? आता पुढली आमची जी भूमिका आहे ती त्याला 10 दिवस पकडू नये असा सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता त्याचं इंटरप्रिटेशन सगळ्यांनी केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्यांना ज्यावेळेला फेटाळलं असं सांगितलं त्यावेळेला आम्ही न्यायालयाला विनंती केली की त्यांना तुम्ही कस्टडीत घ्या, त्यामुळे त्यांना बाहेर थांबायला पण सांगितलं होतं. परंतु न्यायालयानेच जर अशी भूमिका घेतली की त्यांना 10 दिवस हे आहे सवलत आहे तर ती आमच्यावर बंधनकारक आहे आणि त्याचा पुढे उहापोह जो काही करायचा आहे तो आता अपिलामध्ये होईल. आता ते गेलेले आहेत हायकोर्टामध्ये, तर हायकोर्टासमोर या सगळ्या बाबतीचं जे आपण पॉप्युलरली म्हणतो पोस्टमार्टम होईल आता प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे प्रदीप घरतजी, अजून 10 दिवसाची जी मुदत आहे न्यायालयाने दिलेली ती नितेश राणेंच्या बाबतीत संपलेली नाहीये? ती संपलेली नाही आहे. तोपर्यंत आता जर सत्र न्यायालयाचा सन्मान करायचा, उच्च न्यायालय त्याच्यावर काहीही कॉमेंट करण्यापर्यंत जो केला पाहिजे त्याप्रमाणे त्यांची मुदत संपलेली नसल्याने 10 दिवस त्यांना अरेस्ट करू शकत नाही. एक सरकारी वकील म्हणून आता यापुढे न्यायाधीशांसमोर आपली प्रेयर काय असणार, म्हणजे काय कायदेशीर पर्याय आहे की आम्ही त्यांना अरेस्ट करू शकतो, कारण मुदत ती संपली त्यांची. दुसऱ्या दिवशी जे हजर झाले त्याच दिवशी त्यांना दिलेली मुदत संपली.
त्यामुळे आम्ही त्यांना अरेस्ट करू शकतो, ही आमची भूमिका होती. मग मग या ठिकाणी मग पोलीस कोठडीची मागणी आपण करताय? आता दोन गोष्टी आहेत त्याच्यात, की त्यांना अरेस्ट करायचं की नाही करायचं 10 दिवसानंतर सुद्धा हा पूर्णपणे पोलिसांचा निर्णय असेल, त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण जर अरेस्ट करण्याचा निर्णय घेतला किंवा 10 दिवसांनी त्यांना अरेस्ट केलं तर मात्र न्यायालयासमोर हजर राहून कागदोपत्री पुराव्याप्रमाणे मी आजपर्यंत जो विरोध करत आलेलो आहे तसाच विरोध आम्हाला पुढे करायला लागेल. पण मग यात आयोनची मागणी काय? आयोनची मागणी जोपर्यंत आता आयोनची मागणी आता जर पुढे ते काय पाऊल घेतात ते की आम्हाला अरेस्ट करायला द्या अशी असू शकेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी आपण आता संवाद साधला. यातले सगळे मुद्दे त्यांनी स्पष्ट केलेले. बघूयात तर या विषयाला घेऊन आज दिवसभरात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयामध्ये जेव्हा त्यांना शरण येण्यास सांगण्यात आलेलं आहे, तसे सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश देऊ केलेले आहेत. ते शरण येण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमकं पुढे काय घडतंय हे आपल्याला कळू शकेल. आपण पाहतोय की माजी खासदार निलेश राणेंवरती आता गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात मागणी केली जाते. सिंधुदुर्गातील ओरोस पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्यानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात येते. निलेश राणेंसह भाजपच्या 5 जणांवर कलम 188, 269, 270, 186 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी होताना दिसते आणि पोलिसांशी हुज्जत त्याचबरोबर शांततेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आता चर्चा होताना दिसते. त्यामुळे निलेश राणेंनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आवारात पोलिसांची जी हुज्जत घातली त्या विषयाला घेऊन आता त्यांच्यावरती रोष व्यक्त होताना दिसतो आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होताना दिसते. मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना. त्यामुळे कलम 188, 269 आपण जर पाहिलं त्याचबरोबर इतरही कलम जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत या प्रकरणामध्ये, ज्यात कलम 188, 269, 270, 186 या कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात येते. जमाव तिथे असणं, पोलिसांशी हुज्जत घालणं, शांततेचा कोर्टाच्या आवारात भंग करणं असे सगळे वेगवेगळे गुन्हे जे त्यांच्या विरोधात दाखल व्हावे अशी मागणी आता होताना दिसते. आणि सिंधुदुर्गात ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. खुद्द शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी याबद्दलची मागणी केलेली आहे असं कळत आहे. भाजपच्या 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना. नाही 2 मिनिटं. आता बघा तुम्ही थांबवलं म्हणजे तुम्ही अथॉरिटी आहात. मग अथॉरिटीला कळलं पाहिजे तुम्ही का थांबवलं आहे. उगाच थांबवताय हो साहेब. कन्फर्म आता बघा आता मला एक सांगा तुम्ही जेवढा वेळ बोलला तेवढा वेळ मी थांबलो कशासाठी. तुम्ही मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना. नाही 2 मिनिटं. आता बघा तुम्ही थांबवलं म्हणजे तुम्ही अथॉरिटी आहात. मग अथॉरिटीला कळलं पाहिजे तुम्ही का थांबवलं आहे. उगाच थांबवताय हो साहेब. कन्फर्म आता बघा आता मला एक सांगा तुम्ही जेवढा वेळ बोलला तेवढा वेळ मी थांबलो कशासाठी तुम्ही थांबवले अजूनपर्यंत मला सांगू शकत नाही. वैभव नाईक यांनी या विषयीची तक्रार देऊ केलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे आमदार खुद्द वैभव नाईक. वैभव नाईक, आपण काय तक्रार या संदर्भात देऊ केली आहे? नाही, खरं तर न्यायालयाचा जो निकाल आहे तो सर्वांनाच मान्य असेल, परंतु न्यायालयाच्या बाहेर जे काल निलेश राणे जे माजी खासदार आहेत त्यांनी जी भूमिका घेतली दादागिरीची, ती मात्र चुकीची भूमिका आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी दादागिरी खपून घेतली जाणार नाही. म्हणून आम्ही काल तक्रार केली होती की पोलिसांना अरेरावी करणं किंवा पोलिसांची दादागिरी करणं या संदर्भात गुन्हा नोंदवावा आणि पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे पोलीस आता आपली भूमिका पुढची पार पाडतील. पण ज्या प्रकारे सगळा प्रसंग घडलेला आहे, एकूणच न्यायालयाच्या आवारामध्ये अशा प्रकारचा प्रसंग होणं कितपत योग्य आहे? नाही, हे लोकच चुकीचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे योग्यची अपेक्षाच नाही. परंतु ह्या अयोग्य लोकांना
योग्य असं शासन झालं पाहिजे, ही आमची भूमिका असते. आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. हे असं वारंवार घडतंय असं आपल्याला वाटतं? निश्चितपणे आपण बघितलं असाल की संतोष परब याला धमकावलं, त्या धमकावण्यामध्ये ह्यांचा हात, आणि पोलिसांनी जो तपास केलाय, एका जबाबदार केंद्रीय मंत्र्याच्या जबाबदार आमदार मुलग्याने एखाद्यावर हल्ला करणे आणि त्या हल्ल्यामध्ये हात असणे हेच आधी चुकीचं आहे. आणि अशा लोकांना आपण काय अपेक्षा ठेवणार? आपण स्वतः एक लोकप्रतिनिधी आहात. शेवटी सार्वजनिक जीवनात वावरत असताना काही पथ्य किंवा नियम आपण बाळगणं फार गरजेचं आहे, पाळणं गरजेचं आहे. अशा वेळी आपण लोकप्रतिनिधी आहोत किंवा होतो, या गोष्टीचा विसर आता पडत चाललाय का? नाही, निश्चितपणे लोकप्रतिनिधी आहेत याचा विसर आहेच त्यांना. परंतु लोकप्रतिनिधी दुसरं आपल्या विरोधात असणाऱ्या माणसांना कशी त्रास द्यायचं हे उत्तम उदाहरण यांनी हे केलेलं आहे. परंतु आज कायद्याचं राज्य आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे अयोग्य चालणार नाही हे आजच्या कालच्या याच्यावरून दिसून आलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक होते आणि वैभव नाईक यांनी याविषयीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ही दादागिरी चालणार नाही असं त्यांनी म्हटलंय. यानंतर थेट जाऊयात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत तिथे. हिंदुस्तान लड़ रहा है। कोरोना का ये कालखंड पूरी दुनिया के लिए अनेक चुनौतियां लेकर के आया है और एक प्रकार से दुनिया उस चौराहे पर आकर के खड़ी है जहां पर टर्निंग पॉइंट निश्चित है। आगे जो दुनिया हम देखने वाले हैं वो वैसी नहीं होगी जैसी कोरोना काल से पहले थी। जैसे द्वितीय विश्व युद्ध के बाद, सेकंड वर्ल्ड वॉर के बाद पूरी दुनिया में बहुत बदलाव आए, पूरा वर्ल्ड ऑर्डर बदल गया, वैसे ही कोरोना के बाद दुनिया में बहुत सारे बदलाव की संभावना है। एक नए वर्ल्ड ऑर्डर की संभावना है और इसके प्रारंभिक संकेत नजर भी आने लगे हैं। हम सब ने इस बात को मार्क किया होगा, अनेक कोने से सुना होगा, बहुत सी चीजें पढ़ी होगी, और आप भी दुनिया में कहीं जाते होंगे, मिलते होंगे तो आप भी अनुभव करते होंगे। आज भारत की तरफ देखने के विश्व के नजरिए में बहुत बड़ा बदलाव आ रहा है। भारत जैसे विशाल देश को, लोकतांत्रिक देश को, और इतने बड़े समाज में इतनी बड़ी विविधताओं को संभालते हुए चल रहे देश को अब दुनिया के लोग भारत को अधिक मजबूत रूप में देखना चाहते हैं। और इसलिए पूरा विश्व भारत के लिए नए सिरे से जब देख रहा है तो हमारे लिए भी आवश्यक है कि हम हमारे देश को तेज गति से आगे बढ़ाएं, अनेक विविध क्षेत्रों में बदलाव लाएं, मजबूती लाएं। ये समय नए अवसरों का, नए संकल्पों की सिद्धि का समय है। बहुत जरूरी है कि भारत आत्मनिर्भर बने, और आत्मनिर्भर तो बने ही, आत्मनिर्भर भारत की नींव पर एक आधुनिक भारत का निर्माण हो। कल जैसा मैंने पहले कहा, निर्मला जी ने जो बजट पेश किया है, बाय एंड लार्ज हम देखें, पॉलिटिकल एंगल अगर हम छोड़ दें तो जो आर्थिक विषय के लोग हैं, समाज जीवन के लोग हैं, अखबारों में भी देखेंगे, कल टीवी चैनलों की डिबेट में देखेंगे, बजट का बहुत स्वागत हुआ है, बहुत सराहना हुई है। और आपने भी देखा होगा
कि इस बजट में देश को आधुनिकता की तरफ ले जाने की दिशा में कई महत्वपूर्ण कदम है। साथियों, जब हम आज के बजट की चर्चा करेंगे तो सापेक्ष भी होती है, कुछ तो पुरानी बातों की तुलना करेंगे तब पता चलता है। बीते 7 वर्षों में जो निर्णय लिए गए, जो नीतियां बनी, पहले की जिन नीतियों में गलतियों को सुधारा गया, उस वजह से आज भारत की अर्थव्यवस्था का निरंतर विस्तार हो रहा है। 7-8 साल पहले भारत की जीडीपी 1,10,000 करोड़ रुपए की थी। आज भारत की अर्थव्यवस्था 2,30,000 करोड़ के आसपास की है। वर्ष 2013-14 में भारत का एक्सपोर्ट 2,85,000 करोड़ रुपए होता था। आज भारत का एक्सपोर्ट 4,70,000 करोड़ रुपए के आसपास पहुंचा है। 7 साल पहले करीब $275 बिलियन का विदेशी मुद्रा रिजर्व हमारे देश के पास था। आज देश का विदेशी मुद्रा रिजर्व $630 बिलियन को पार कर गया है। वर्ष 2013 में देश में $36 बिलियन का विदेशी निवेश एफडीआई था। पिछले साल ये $80 बिलियन को पार कर चुका है। कोरोना के इस काल में भी भारत ने अपनी अर्थव्यवस्था की मजबूती से दुनिया का एक विशेष रूप से ध्यान आकर्षित किया है। आज भारत दुनिया के उन देशों में है जहां के इकोनॉमिक इंडिकेटर्स में बहुत तेजी से सुधार आ रहा है और फंडामेंटल्स मजबूत है। इस साल का बजट इसे और गति देने वाला है। साथियों, जब गरीब को मूलभूत सुविधाएं मिलती हैं तो वो अपनी ऊर्जा, अपने विकास, देश के विकास में लगाते हैं। इस बजट का भी फोकस गरीब, मिडिल क्लास और युवाओं को बुनियादी सुविधाएं देने और आय के स्थायी समाधानों से जोड़ने पर है। हमारी सरकार मूलभूत सुविधाओं के सैचुरेशन पर काम कर रही है और ये बात मैंने लाल किले पर से भी कही थी। अब मैं एक और छोटा उदाहरण देता हूं, जैसे जल जीवन मिशन। अब हम हमेशा सुनते आए हैं, गांव में, घर में, समाज में, सरकार में, राजनेताओं में, सब में क्या सुनते हैं? हर कोई कहता है जल ही जीवन है। सुनना तो बहुत अच्छा लगता है, लेकिन ये भी सच्चाई है, पानी की दिक्कत, पानी की कमी, गरीब के जीवन की, महिलाओं के जीवन की सबसे बड़ी चुनौतियों में से एक है और आजादी के 75 साल के बाद भी है। किसान को भी, छोटे किसान को खासकर, पानी के बिना बहुत दिक्कतें हैं। हमारी सरकार के प्रयासों से आज देश में करीब करीब 9 करोड़ ग्रामीण घरों में नल से जल पहुंचने लगा है और इसमें से
करीब करीब 5 करोड़ से ज्यादा पानी के कनेक्शन जल जीवन मिशन के तहत पिछले 2 वर्ष में दिए गए हैं। अब बजट में घोषणा की गई है कि इस साल करीब 4 करोड़ ग्रामीण घरों को पाइप से पानी का कनेक्शन दिया जाएगा। और जब ग्रामीण घर की बात आती है तो उसमें अधिकतम समाज किसानी से जुड़ा हुआ होता है, खेत के काम से जुड़ा हुआ होता है। उसका समय बचेगा, माताओं बहनों का समय बचेगा, वो कृषि के समय में अपना योगदान दे पाएगी। इस पर पानी पहुंचाने के लिए, घरों में पानी, मेरी माताओं बहनों को कष्ट से मुक्ति दिलाने के लिए पहले करीब 40,000 करोड़ से ज्यादा खर्च किया था। अभी 60,000 करोड़ रुपए से ज्यादा खर्च किए जाएंगे। कभी हमारे देश में हमारी माताओं बहनों को, गांव को पानी के लिए 1 लाख करोड़ रुपया खर्च करके आगे बढ़ना ये छोटे निर्णय नहीं है। देश के अलग अलग हिस्सों में नदियों को लिंक करने के अनेक प्रस्ताव इस बजट में हैं। विशेष रूप से केन बेतवा को लिंक करने के लिए जो हजारों करोड़ रुपए का प्रावधान किया गया है, उससे यूपी और एमपी के जो बुंदेलखंड क्षेत्र है, हम रानी की झांसी का गर्व करते हैं ना, मैं उस बुंदेलखंड की बात कर रहा हूं। जिस खाजुराहो की चर्चा करते हैं, मैं उस बुंदेलखंड की बात करता हूं। वहां की तस्वीर बदलने वाली, पानी के अभाव में वहां के किसान के नौजवान बेटे रोजी रोटी के लिए कभी गुजरात, कभी महाराष्ट्र, केरल, तमिलनाडु तक जाना पड़ता है। ये केन बेतवा योजना किसान के जीवन में, खेती में तो बदलाव लाएगी, किसान के जीवन में बदलाव लाएगी। और इस योजना पर लगभग 44,000 करोड़ रुपए खर्च होंगे। मेरे किसान भाइयों बहनों के खेत में पानी पहुंचाने के लिए ये आधुनिक युग का एक भगीरथ काम है। अब बुंदेलखंड के खेतों में और हरियाली आएगी। जवान बेटों को शहर में झुग्गी झोपड़ी में रह करके मजदूरी में जिंदगी गुजारनी पड़ती है, वो खुले आसमान के नीचे अपने माँ बाप के साथ रह करके एक नई जिंदगी का प्रकरण लिखना शुरू कर सकते हैं। घरों में पर्याप्त पानी आए, खेत में पानी आए। साथियों, गरीब का बहुत बड़ा सपना उसका अपना घर भी होता है। इस साल के बजट में गरीबों के लिए 80 लाख पक्के घर बनाने की बात कही गई है और इस पर 48,000 करोड़ रुपए 48,000 करोड़ रुपए यानी करीब करीब 50,000 करोड़ रुपए से अधिक खर्च होंगे। गरीब से मुक्ति का ये भी एक, गरीबी से मुक्ति होनी है। गरीब गरीबी से बाहर आना चाहता है। जब घर मिलता है ना, उसका एक हौसला बन जाता है। हम कभी गरीबों की ताकत जानते नहीं थे। सिर्फ गरीबों का राजनीतिक उपयोग करने वाले लोग बहुत हुए इस देश में। एक छोटा सा प्रयास, जनधन अकाउंट। गरीब को जब जनधन अकाउंट मिला ना, उसका स्वाभिमान जग गया और लाखों। आणि काल सादर झालेलं बजेट हे कसं जनतेच्या हिताचं आहे आणि याविषयी खरं तर कार्यकर्त्यांशी जे संवाद साधताय, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पण ही गोष्ट गेली पाहिजे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितलेलं आहे। अशा प्रकारे आज नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर अर्थव्यवस्था या विषयाला घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी आहे की परमबीर सिंग यांनी आपला जबाब जो आहे तो अँटी करप्शन विभागाकडे नोंदवलेला आहे. 70 पेक्षा जास्त प्रश्न त्यांना विचारण्यात आल्याची माहिती समोर येताना दिसते आणि परमबीर सिंग यांच्याकडनं त्या 70 प्रश्नांच्या बाबतीत उत्तर देण्यात आली अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे. शिवाय काही प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी माहिती नाही अशी उत्तरं देऊ केल्याचं देखील कळतं. जवळपास 2 तास त्यांचा जबाब जो आहे तो अँटी करप्शन विभागामध्ये नोंदवण्यात आला आहे. एकूण त्यांना 70 प्रश्न विचारण्यात आली, ज्यातल्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरं त्यांनी माहिती नाही अशा शब्दात देऊ केलेली आहेत. त्यामुळे 70 प्रश्न काय होती, या 70 प्रश्नांमधला आशय काय होता, कोणकोणत्या विषयांना घेऊन ही प्रश्न विचारण्यात आली आणि काही प्रश्नांच्या बाबतीत तर त्यांनी संबंध नसल्याचं त्यांनी थेटपणे सांगितलेलं आहे अशी माहिती देखील आपल्याला सूत्रांकडनं कळतंय. काही प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी माहिती नाही असं उत्तर देऊ केलेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना जे अँटी करप्शन विभागाकडनं 70 प्रश्न जे ती विचारल्या गेली ती 70 प्रश्न नेमकी काय होती हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात हा जबाब नोंदवत असताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे देखील या ठिकाणी स्पष्ट केले आहेत का किंवा काही गोष्टींच्या बाबतीत त्यांनी उघडपणे उत्तरं दिली आहेत का हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पण तुर्तास तरी सूत्रांकडनं आपल्याला असं कळतंय की काही प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी या गोष्टीशी माझा संबंध नाही किंवा ही गोष्ट मला माहीत नाही असं उत्तर त्यांनी देऊ केलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय तपशील याबद्दल? विशाल, परमवीर सिंग यांना आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एका सुनावणीला हजर राहायचं होतं, म्हणून त्यांनी अँटी करप्शनचे म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना पत्र लिहून, लेखी पत्र लिहून त्यांना हे कळवलं होतं की मला 2 तारखेला येणं शक्य नाहीये, त्यामुळे 1 तारखेला माझा जबाब नोंदवा, मी जबाब नोंदवायला तयार आहे. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना संमती दिल्यानंतर काल जे आहेत साधारण दुपारच्या वेळेस परमवीर सिंग जे आहेत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि तपास अधिकारी जो आहे तपास अधिकाऱ्याने परमवीर सिंग यांचा 2 तासात संपूर्ण जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे. तपास अधिकाऱ्यांचं आणि लाचलुचपत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना पुन्हा चौकशी करता बोलू शकतो, जबाब नोंदवण्याकरता बोलू शकतो. त्यांचा प्राथमिक जो जबाब आहे तो आम्ही नोंदवलेला आहे, त्यामुळे पुढील जबाब नोंदवण्याकरता देखील आम्हाला त्यांना बोलावं लागू शकतं, तशी आम्ही त्यांना पूर्वकल्पना देऊ. तत्पूर्वी त्यांना जवळपास 70 प्रश्न विचारले गेले. त्यापैकी सर्व प्रश्नांची जे तपास अधिकाऱ्यांनी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय की त्यांनी प्रत्येक गोष्ट नकारलेली आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मला माहीत नाहीत, माझा याच्याशी काही संबंध नाही, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या परमवीर सिंग यांनी त्यांच्या जबाबामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे परमवीर सिंग त्यांचा जबाब जरी नोंदवला गेला असला तरी परमवीर सिंग यांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्यावर मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे त्यांनी आतापर्यंत केलेला तपास जो आहे त्यानुसार ते सहमत नाहीत असं दिसतंय. त्यामुळे परमवीर सिंग यांना पुन्हा चौकशीला किंवा जबाब नोंदवायला हजर राहण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जे आहे नोटीस बजावू शकतं. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. तर 70 पेक्षा जास्त प्रश्न जे आहेत ते लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं आज चौकशीत परमबीर सिंग यांना विचारण्यात आले. यापैकी बहुतांशी प्रश्नांची उत्तरं त्यांनी या गोष्टीशी माझा संबंध नाही किंवा माहिती नाही अशी उत्तरं दिल्याचं सूत्रांकडनं आपल्याला कळते. याबद्दलचा तपशील आपण यापुढेही आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं जाणून घेत राहू. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत मनसेच्या बैठकीबद्दल. मनसेच्या बैठकीला सुरुवात झाली. राज ठाकरे MIG क्लबमध्ये दाखल झाल्याचं कळतंय. पालिका निवडणुकीवर आता या बैठकीमध्ये मंथन होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी नेमकी आता यापुढची रणनीती कशी असायला हवी याबद्दल मनसेच्या या बैठकीत चर्चा केली जाईल. मनसेने एकला चलो रेचा नारा दिलाय. याविषयी खुद्द मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी देखील माध्यमांशी बोलताना राजसाहेबांच्या आदेशानंतर याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल, पण कार्यकर्त्यांची इच्छा ही एकला चलो रे अशी असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही कोणाबरोबरही जाणार नाही, स्वतंत्रपणे निवडणुका लढवू असं सुतोवाच त्यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर आता या बैठकीमध्ये राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय सूचना देत आहेत, काय संवाद साधतायत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. MIG क्लबमध्ये राज ठाकरे दाखल झाल्याचं कळतंय. या बैठकीमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या विषयाला घेऊन मंथन केलं जाईल. नेमक्या किती जागांवरती आपण निवडणूक लढवायला हवी, कशा प्रकारे मोर्चे बांधणी करायला हवी, मुंबईतल्या कोणकोणत्या प्रभागांमध्ये मनसेचं वर्चस्व आहे किंवा
तशी कामं कार्यकर्त्यांच्या वतीने झालेली आहेत, या सगळ्या गोष्टींची चाचपणी जी आहे ती केली जाईल असं आपल्याला एकूण लक्षात येत आहे। या बैठकीत नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याबरोबर आहेत। विशाल, काय तपशील? विशाल, मनसेची राज्यव्यापी बैठक ही म्हणावी लागेल, कारण मनसेच्या बैठकीला मनसेचे राज्यातील नेते उपस्थित राहिलेले आहेत। उपाध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, हे सर्वच मनसेचे नेते MIG क्लब या ठिकाणी आलेले आहेत। स्वतः राज ठाकरे या सर्व नेत्यांशी संवाद साधणार आहेत, काही सूचना ज्या आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देणार आहेत। आपल्याला माहिती आहे की आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या बाबतीत प्रभाग रचनांमध्ये झालेले बदल आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा एक चर्चा जी आहे ती या नेत्यांशी करणार आहेत। आणि अलीकडे काही दिवसांमध्ये आपल्याला पाहिजे होतं की मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा होत होत्या, त्याच्या बाबतीत एक चाचपणी जी आहे की राज ठाकरे या नेत्यांबरोबर करू शकतात। त्याचबरोबर मनसेनं काही महिन्यांपूर्वी एक समन्वयक नेमले होते प्रत्येक विभागात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, याचा सुद्धा आढावा जो आहे राज ठाकरे या नेत्यांकडनं घेतील। आणि सद्यस्थितीला मनसेच्या नेत्यांची एक भूमिका आहे की एकला चलो रे ही भूमिका जी आहे ती मनसे नेत्यांची आहे, त्यामुळे या बाबतीतही एक विचार विनिमय ह्या बैठकीत होताना दिसून येईल। सद्यस्थितीला राज ठाकरे हे क्लबमध्ये पोहोचलेले आहेत, थोड्या वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। जे महत्वाचे मनसेचे नेते आहेत ते सर्वजण या बैठकीला उपस्थित आहेत, स्वतः अमित ठाकरे या बैठकीला उपस्थित, त्यामुळे या गोष्टींचा विचार आणि मनसेचं ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये अपयश झालं होतं आणि एक नवी सुरुवात कुठेतरी आता जी आहे ती मनसे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करताना दिसून येईल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्याची कोणती काय मनस्थिती आहे, प्रत्येक शाखांमध्ये कशा पद्धतीची स्थिती आहे, विभागांमध्ये मनसेचं कशा प्रकारे प्राबल्य आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं पक्षाची वाटचाल करायची आहे, काय ध्येय धोरण असणार आहे, त्याबाबतीत एक बैठक जी आहे ती संपूर्ण राज्यव्यापी बैठक राज ठाकरेंनी आज बोलवलेली आहे। या बैठकीनंतर आता मनसेला एक नवसंजीवनी मिळते का ते पाहावं लागणार आहे विशाल। पण त्याचबरोबर विशाल, या बैठकीमध्ये मुंबई व्यतिरिक्त इतरही तसं आपण बघायला गेलं तर नाशिकमध्ये देखील महापालिका निवडणुका होणार आहे आणि तसा नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। तू जसं म्हणालास की राज्यभरातनं पदाधिकारी या बैठकीत आलेले आहेत, तर त्यावरती देखील चर्चा केली जाऊ शकते का? नक्कीच विशाल, खरं तर या बैठकीला राज्यातील नेते आहेत, फक्त मुंबई किंवा ठाणे महानगरपालिका मर्यादित नेते नाही आहेत। संपूर्ण ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमधील महत्वाचे नेते जे आहेत त्या बैठकीत आलेले आहेत। शहराध्यक्ष असतील, नेते असतील, हे बैठकीला आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की मनसेची सत्ता जी ही नाशिकमध्ये महानगरपालिकेवरती होती, त्या बाबतीत एक गांभीर्याने विचार जो आहे तो आता केला जाऊ शकतो। अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा आढावा जो आहे तो घेतला जाईल, कारण काय ज्या वेळेला समन्वयक नेमले होते त्याचा एक अहवाल जो आहे तो राज ठाकरेंनी या समन्वयकांना तयार करण्यासाठी सांगितला होता। त्या अहवालाबाबत एक चर्चा जी आहे ती होऊ शकते, कार्यकर्त्यांची काय मतं आहेत त्याचा एक त्या आढाव्यांमध्ये काय आलेला आहे हे याची सुद्धा एक माहिती घेऊ शकतात। आणि येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या बाबतीत काही नेत्यांची अशी द्विधा मनस्थिती जी आहे ती मनसेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। मग पुणे सारखं शहर असलेल्या पुणे सारख्या शहरांमध्ये आपण भाजपसोबत जावं असं काही नेत्यांची जी आहे ती भूमिका उघडपणे आपल्याला मनसेमध्ये दिसून येत होती। त्याच बाबतीत आता आज चर्चा जी आहे ती होताना दिसून येईल, कारण का मनसेचे महत्वाचे नेते या बैठकीला आहेत। त्यामुळे नेमकं कुणाची आघाडी करायची की एकला चलो रे चा मार्ग स्वीकारायचा या बाबतीत एक महत्वाची चर्चा जी ती या नेत्यांबरोबर राज ठाकरे करताना आज दिसून येतील विशाल। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल विशाल। त्याच्यामुळे राज्यभरातले पदाधिकारी जे आहेत त्या बैठकीत आलेले आहेत, त्यामुळे बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातोय हे आपल्याला लवकरच कळेल। पण येणाऱ्या निवडणुकांच्या म्हणजे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीत विचारमंथन केलं जाईल। पुढली रणनीती काय असायला हवी याविषयीची महत्त्वाची चर्चा करतील राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करतील। पुढे पाहूयात, आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनीती ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक जी ती मुंबईत पार पडते हे आपण बघतोच आहे। मुंबईतील वांद्रे इथं मनसेची बैठक सुरू झाली आहे। राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या बैठकीत मुंबईसह अन्य पालिका निवडणुकीत मनसेची काय रणनीती असेल यावर या बैठकीत मंथन होत आहे। मनसेच्या बैठकीत प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणावर चर्चा होते। एकला चलो रेची मनसेची भूमिका असल्याची मोठी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती मनसेची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। खरं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर बैठक आहे, काय आदेश दिले जाऊ शकतात? महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, आता येऊ घातलेल्या निवडणुका आहेत, मुंबई आहे, ठाणे, नाशिक, तुमचं पुणे, औरंगाबाद, या सगळ्याच महानगरपालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे साहेबांनी आज बोलवलेलं आहे आणि त्या संदर्भात निवडणुकीसंदर्भातच आज मार्गदर्शन होईल। त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, आरक्षणाचा विषय आहे, प्रभाग रचना बदललेल्या आहेत,
किंवा तुमचं काय म्हणतात महिला आरक्षण जे आहे, ह्या अनेक गोष्टीवर नेमकं कुठे आपण स्ट्रॉंग्स आहोत, कुठे आपले वीक पॉईंट्स आहेत, ग्रासरूट लेवलच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे. कारण शेवटी प्रभाग रचना बदलणं आणि हे त्याचा फायदा तोटा हे ग्रासरूटचे कार्यकर्ते अधिक चांगल्या प्रमाणात सांगू शकतात. तर ह्या बैठकीनंतर त्यासाठी विभागवार मेळावे बैठका देखील राज ठाकरे साहेब घेणार आहेत आणि ही सगळी निवडणुकीची तयारीच्या दृष्टिकोनातून आज आम्हाला मार्गदर्शन करते. राज ठाकरे साहेबांनी स्वतःहून कधी युती होणार आहे किंवा होणार नाही आहे ह्याच्यावर कधीच स्वतःहून भाष्य केलेलं नाही आहे. हे माध्यमांनीच ह्या सगळ्या त्यावेळेला पेरलेल्या बातम्या आहेत आणि माध्यमांनीच रंगवलेल्या बातम्या आहेत. त्यामुळे त्या विषयावर आता बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना, कारण निवडणुका अगदी तोंडावर आलेली आहेत. ज्याने त्याने प्रत्येक पक्षाने आपापले स्टँड घेतलेले आहेत की स्वतः युती न करता निवडणुका लढवायच्या. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युती करणं किंवा न करणं हा प्रश्नच येत नाही ना. एकला चलो रे हीच भूमिका असेल. हो, एकला चलो नक्कीच. मनसे नेते यशवंत किल्लेदार होते. आज ही बैठक जी आहे तर थोड्या वेळात सुरुवात होईल. मात्र त्यांनी असं सांगितलं की एकला चरोलीचीच भूमिका जी आहे ती मनसेची असेल आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रत्येक विभागामध्ये जाऊन सुद्धा बैठक घेणार आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात बातमी नाशिकमधून. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यामध्ये भीषण आग लागली होती आणि वसाहतीमधील निलराज इंडस्ट्री नावाच्या कारखान्यात ही भीषण आग लागल्याचं कळतंय. पहाटे 4:45 पासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. जवळपास 4.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.